आपल्या सगळ्याला माहिती आहे की लातूर शहर हे पहिल्यापासून शिक्षणासाठी चर्चेत आहे आणि शिक्षणासाठी हे लातूर शहर हे केंद्रबिंदू आणि माहेरघर म्हटलं जातं. याच लातूर शहरामध्ये महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, खून प्रकाराचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसाची पोस्ट आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी पोस्ट केलेली आहे की जी स्त्री अर्धे कपडे घालून व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहे, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर येत आहे, त्या स्त्रीचं अकाउंट हे कायमचं बंद केलं पाहिजे आणि हा निर्णय योग्यच आहे. लातूर शहरातील जे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा आहे, या यात्रेला सुद्धा, इतक्या पवित्र यात्रेला हे कुठंतरी गालबोट लागत आहे. सांगायचं तात्पर्य आहे की यात्रेमध्ये जलपरी या नावाचा कार्यक्रम आहे आणि जलपरी म्हणजे अर्ध नारी नग्न पाण्यामध्ये पोहत असते आणि हाच कार्यक्रम तरुण वर्ग आणि कॉलेजच्या तरुण मुली पाहत आहेत. तर पहिल्यापासूनच तरुण वर्ग आपला मार्ग कुठंतरी भटकलेला आहे. भारताचा आधारस्तंभ तरुण आहे. आपण यांचा मार्ग चांगला सुरू ठेवा किंवा त्यांचा पाऊल चांगल्या मार्गावर जावा म्हणून या यात्रेतून काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणायला पाहिजेत, पण तसं काही पाहायला मिळत नाही. या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये जो जलपरी नावाचा कार्यक्रम, जो महिलावर अर्ध नारी नग्न कपडे घालून पाण्यामध्ये पोहत आहे, खरंच ह्या महिलांच्या कुठंतरी मानसीकरण किंवा खच्चीकरण होत आहे. तिच्या इज्जतीचा हा कुठेतरी कचरा होत आहे आणि महिलावर ही यात्रा पैसे कमवत आहे. महिलांवरच जे व्यापारीकरण, जे बाजारीकरण आहे ते तरी तात्काळ थांबलं पाहिजे. महिलांच्या इथे भावना दुखवल्या जात आहेत. ज्या देशामध्ये स्त्रीचा मान सन्मान केला जातो तोच देश सगळ्यात महान समजला जातो. या सिद्धेश्वर महाराज जे मंदिर आहे, मग त्याच्या या कमिटीवरचे अधिकारी असतील किंवा प्रशासक जांबुतकर असतील, जर नारीवर जर तुम्ही अर्ध नारी नग्न करून जर पैसे कमवत असाल, व्यापारीकरण व्यवसाय एका स्त्रीवर करत असाल आणि तरुण वर्गाची दिशा जर भटकवत असाल, तर मला वाटतं अशा जांबुतकरला काय सजा द्यायला पाहिजे. तर ह्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई तर ही जांबुतकरवर झालीच पाहिजे. परंतु स्त्रीची जी इज्जत सगळ्या खुलेआम बाजारामध्ये विकली जात आहे 4 पैशासाठी, अशा जांबुतकरला एकच सजा अगोदर दिली पाहिजे. त्याच्या तोंडाला काळं फासून गाढवावर बसून त्याची पूर्ण लातूरभर दिंड काढली पाहिजे, जेणेकरून पुन्हा असा स्त्रीचं हनन आणि स्त्रीचं जे चारित्र्य आहे ते चारित्र्य कुठेही हनन करण्याचा कार्यक्रम या यात्रेमध्ये होणार नाही आणि पवित्र अशा थानाला यात्रेला कुठेही गालबोट लागणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.